बहुतेक याने माधुरीची डेड बॉडी बघितली वाटतं, पण हे मात्र एवढं का दचकलंय? गोपाळ, का केलंस हे तू? मी नाही केलं, तुम्ही केलंय. पैशांसाठी माधुरीला मारलं तुम्ही. ए, वाटेल ते बडबडू नकोस, जीभ हासडीन तुझी मी. तू केलेलं पाप माझ्या माथी मारू नकोस. तूच मारलेस म्हणून तू आता इथं आलायस. आप्पा, उगाच मला ह्याच्यात अडकवू नका. एवढ्या रात्री तुम्ही इथं काय करताय ती बघायला आल तुम्ही. म्हणजे खरंच नाही मारलंस तिला? मी कशाला मारेन? तुम्ही मारले. ए, माझा काय संबंध? मी कशाला मारीन? गावातली लोक बोलतात, त्यांच्या सुरात सूर मिसळू नको. सगळ्या गावासमोर तुम्ही पके मामाला धमकी दिली होती. होय, पण ते लगीन मोडण्यासाठी. इतक्या खालच्या पातळीवर जाणार नाही मी. अरे ती माधुरी सतत तुझ्या माग माग असायची म्हणून तूच ते. मी कशाला काय करेन? तुम्हीच पैशासाठी जीव घेतलाय तिचा. अरे मी जीव घेतला असता आता घराच्या पाठीमागं पुरला असतं का? आणि एवढा रातचं इथं खांद्याला आलो असतो का मी? गोपाळ, मला खरं खरं सांग, काय झालं होतं तुमच्या दोघांमध्ये? का मारलंस तू हिला? मी नाही मारलं, तुम्हीच रागाच्या भरात. अरे मी कशाला रागाच्या भरात मारीन? हे पके मामाला धडा शिकवण्यासाठी. हा, त्याला धडा शिकवायचा होता मला, पण त्याच्या लग्नामध्ये तमाशा करून हिला मारून नाही. हा, अरे मीच अनेक वेळा बघितले ही पोरगी तुझ्या माग माग असायची. तूच रागाच्या भरात. अहो आपण, मी कशाला रागाच्या भरात काय करेन? मी काय नाही केलं. उलट तिचं लग्न झालं असतं मला बरंच वाटलं असतं, चांगलं झालं असतं. तिच्याकडे पैसे होते, पैशासाठी तुम्ही तिला मारून टाकला असेल. तुझ्या बापाकडे पैसे नाही ते खरं आहे, पण मी असं कोणाचं मुर्द पाडून पैसे नाही कमावणार. हा, तुला लाज नाही वाटत माझ्यावर आरोप करतोस तू? स्वतःच्या डोळ्याने बघतोय ना, त्याच्यामुळे मग बरं चला 1 मिनिटासाठी मान्य करू, तुम्ही हा खून नाही केला. मग इथं एवढ्या रात्री खणत का होता? काय सांगू तुला, ही गाय हांबरत होती. मला वाटलंय या गायीने कुठेतरी खजिना बघितला म्हणून मी खणून बघत होतो. अरे तेवढंच माझ्या डोक्यावरचं कर्ज कमी झालं असतं, पण खणल्यावर काय गावलं मला? मुर्द. आप्पा, तुम्ही जे सगळं बोलता ना त्याच्यावर मी विश्वास का ठेवायचा? मग मी सांग, तुझ्यावर कसा काय विश्वास ठेवायचा? मी माझ्या आईची शपथ घेतो, मी काय नाही केलेलं. मग मी माझ्या आईची शपथ घेतो, मी नाही मारले. आप्पा, तुम्ही नाही मारलं, मी नाही मारलं, मग मारलं कोणी? नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.